नमस्कार बिओलो मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची म्हणजेच SIR कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून माहे ऑक्टोबर 2024च्या मतदार यादीतील मतदारांशी मॅपिंग सन 2002च्या मतदार यादीशी पडताळणी करण्याबाबत आपल्याला सूचना प्राप्त झालेली आहे आणि तशा याद्या आपणाजवळ देखील मिळालेल्या आहेत. माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या BLO ॲपमध्ये सन 2002च्या मतदारांचे मॅपिंग करण्याकामी एक टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर टॅबमध्ये 2002चे वोटर व प्रोजेनी वोटर यांची पडताळणी करून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी म्हणजेच BLO यांनी BLO ॲपमध्ये भरण्याकामी आपल्याला सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि हा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. हा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम म्हणजेच SIR घोषित होण्यापूर्वी ऑनलाईन मॅपिंगचं कामकाज जास्तीत जास्त झाल्यास आपल्याला BLO म्हणून बरेचसे कामं आपल्याला पुढे सोयीस्कर होणार आहेत. चला तर आपण पाहूयात की 2002च्या मतदारांचे मॅपिंग आपल्याला 2024च्या यादीबरोबर कशा पद्धतीनं करायचं आणि त्याबद्दल सर्व बारकावे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व BLO बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलवरील प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला BLO ॲप असं सर्च करायचं आहे. आपणाकडे यापूर्वी जर BLO ॲप असेल तर त्याचा प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट चेक करायचा आहे. अपडेट असेल तर अपडेट करायचं आहे. BLO ॲप नसेल तर ते इन्स्टॉल करायचं आहे. सध्याचं जे BLO ॲपचं जे व्हर्जन आहे ते 8.96 अशा प्रकारचं आहे आणि ते ॲप आपण डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरनं आपल्याला इथे रजिस्टर करायचं आहे आणि रिक्वेस्ट OTP यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आलेला OTP टाकून व्हेरीफाय OTP यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला आपला पार्ट नंबर इथे ऑलरेडी सिलेक्टेड नसेल तर सिलेक्ट करायचा आहे आणि याला सबमिट आपल्याला करायचं आहे. सबमिट केल्यानंतर डिव्हाइस कॉम्पॅटिबिलिटी रिपोर्ट या ठिकाणी येईल. इथे आल्यानंतर आपल्याला संपूर्ण हे जे टॅब्स आहेत हे ग्रीन रंगामध्ये असणे आवश्यक आहेत. याला आपण सबमिट करूयात आणि अशा पद्धतीनं आपल्याला ECIचा एक डॅशबोर्ड अशा पद्धतीनं दिसेल. या डॅशबोर्डला थोडंसं आपण स्क्रोल करूयात. स्क्रोल केल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला एक नवीन ऑप्शन या ठिकाणी आलेला दिसतोय, मॅपिंग ऑफ इलेक्टर्स विथ प्रिव्हियस SIR या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर दोन ऑप्शन या ठिकाणी दिसत आहेत. मॅप इलेक्टर विथ प्रिव्हियस SIR या ऑप्शनच्या सहाय्याने आपण प्रत्येक मतदारास मॅप करणार आहोत. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे मार्क इलेक्टर्स फॉर सेल्फ ॲज अ प्रोजेनी. या ऑप्शनच्या सहाय्याने इथे प्रोजेनी ॲड आपल्याला करायचा आहे. आता प्रोजेनी म्हणजे मुलगा, संतान, पुत्र किंवा आपली वंशावळ या ठिकाणी आपल्याला जोडायची आहे. ह्या ऑप्शनचा उपयोग अशा व्यक्तींसाठी होणार आहे जे प्रोजेनीच्या रूपामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे, परंतु त्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये नसणार आहे. म्हणजेच काय की 2002ला ज्यांचं नाव नसेल तरच त्याच्या वडिलांना त्याला प्रोजेनी म्हणून ॲड होण्यासाठी ह्या ऑप्शनचा वापर होणार आहे. या ऑप्शनसाठी एकच अट आहे की जे प्रोजेनी ॲड होणार आहे त्यांचं वय 40 वर्षापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. या बाबतीत आपण पुढे डिटेल पाहणारच आहोत. यानंतर आपण पहिल्या ऑप्शनच्या मध्ये काय याच्यामध्ये कसं मॅपिंग करणार आहोत या बाबतीत आपण माहिती पाहूयात. मॅप इलेक्टर्स विथ प्रिव्हियस SIR याला आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्या यादीमध्ये जेवढे मतदार समाविष्ट आहेत त्यांची एक लिस्ट आपणासमोर इथे ओपन होईल. ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे टाईप हिअर दिसतंय, त्याखाली क्लिक हिअर टू व्ह्यू कलर कोड. आता आपण ह्या कलर कोड काय आहेत या बाबतीत माहिती पाहूयात. याला आपण जर क्लिक केलं तर मॅप्ड बाय BLO आणि मॅप्ड बाय सिस्टीम. मॅप बाय BLO म्हणजे BLO यांनी मॅप जर केलं तर हिरवा रंग आपल्याला मॅपिंग नंतर दिसेल आणि मॅप बाय सिस्टीम असं जर केलं तर स्काय ब्ल्यू रंगाचा कलर आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता BLO यांनी मॅप केल्यानंतर हिरवा रंग तर दिसणार आहे, परंतु सिस्टीमनं जर मॅप केलं तर स्काय ब्ल्यू कलर कधी दिसणार आहे, जेव्हा 2002च्या यादीमधील जे वोटर्स आहेत, जे मतदार आहेत त्यांचा इपिक नंबर 2025 मध्ये किंवा 24 मध्ये सुद्धा
सेम असणार आहे. अशा वेळी आपल्याला दोनही इपिक नंबर सेम असल्यास सिस्टीम ऑटोमॅटिक त्याला मॅप करणार आहे. असे जर झाले तर आपल्याला BLO म्हणून फक्त व्हेरीफाय करायचं आहे. दोन्ही माहिती चेक करायची आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे आणि BLO यांनी व्हेरीफाय केल्यानंतर त्याचाही रंग पुन्हा हिरवा होणार आहे. याला आपण क्लोज करूयात आणि अशा पद्धतीनं आपल्याला एक यादी दिसेल, ज्यामध्ये सुरुवातीला आपण पाहत आहोत तर आपल्याला पांढऱ्या रंगामध्ये, व्हाईट रंगामध्ये आपल्याला सर्व इलेक्ट्रोड्सची नावं दिसत आहेत. परंतु आता थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक मॅप झालेले वोटर्स आपल्याला या ठिकाणी दिसतील. त्यांचा रंग आपल्याला हिरवा झालेला या ठिकाणी दिसेल. आता प्रत्यक्ष हे मॅपिंग कशा पद्धतीनं करायचं हे आपण पाहूयात. आता समजा हे मतदार आहेत, यांच्या समोरील मॅप इलेक्टर्स या टॅबला आपण क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर आपल्याला मॅपिंग ऑफ इलेक्टर्स विथ प्रिव्हियस SIR, प्रिव्हियस SIR म्हणजे आपल्याला 2002 ची जी यादी आहे ती या ठिकाणी पाहायची आहे आणि या मतदाराची 2002 साली जी AC नंबर होता तो AC नंबर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. अशी एक यादी येईल, त्या यादीमधून आपल्याला प्रिव्हियस AC सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर लास्ट SIR चा पार्ट नंबर सुद्धा आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट करण्यासाठी हा जो छोटा त्रिकोण आहे याला आपल्याला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर आपला त्यावेळी कोणता पार्ट नंबर होता तो सिलेक्ट करायचा आहे आणि लास्ट SIR पार्ट सिरियल नंबर, त्यावेळी कोणता सिरियल नंबर होता तो सिरियल नंबर आपण आयडेंटिफाय केलेला आहे. 2002 च्या यादी बरोबर 2024 च्या यादी बरोबर आपण सेम आयडेंटिफिकेशन केलेलं आहे आणि तो जुना सिरियल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च डिटेलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला असे दोन सेक्शन दिसतील. त्यामध्ये वरती एक माहिती दिसेल आणि खाली एक माहिती दिसेल. वरील जी माहिती आहे ती 2024 किंवा 25 च्या यादीनुसार आहे आणि खाली लास्ट SIR डिटेल दिसेल, म्हणजे जी 2002 किंवा 3 च्या यादीनुसार असेल. तर दोन्ही जर माहित्या जुळत असतील तर आपल्याला या ठिकाणी येस या बटनाला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर आपल्याला रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली असा एक पॉपअप येईल. याला ओके करूयात. ओके केल्यानंतर आपण जे मॅपिंग केलेलं आहे, ज्या मतदाराचं मॅपिंग केलेलं आहे ते मॅपिंग झालंय की नाही हे आपल्याला रंगामध्ये कळणार आहे. मॅपिंग झाल्यानंतर आपल्याला त्या मतदाराच्या नावाचा रंग हिरवा झालेला दिसेल. तर अशा पद्धतीने आपण हे मॅपिंग करायचं आहे. आता हे पहा, अशा पद्धतीनं आपलं मॅपिंग आपल्याला झालेलं दिसेल. त्यानंतर जर समजा नजर चुकीनं आपलं हे मॅपिंग चुकून झालंय असं असेल तर आपल्याला या ठिकाणी तिथेच अनमॅप्ड इलेक्टर्स असं जर आपण केलं तर नजर चुकीनं हे मॅपिंग चुकीचं झालं म्हणून आपण त्याला अनमॅप देखील करू शकता. जर सिस्टीमनं जरी चुकीचं जरी केलेलं असलं तरी सेम याच पद्धतीनं आपण याला अनमॅप करू शकता. अनमॅप केल्यानंतर आपल्याला परत त्याचा रंग पांढरा झालेला दिसेल. परत आपल्याला वाटलं मॅप करायचं तर आपण त्याच पद्धतीनं सेम पद्धतीनं आपण त्याचा AC नंबर निवडणार आहोत. त्यानंतर त्याचा पार्ट नंबर देखील आपण निवडणार आहोत. त्यानंतर त्याचा जो काही सिरियल नंबर आहे तो सुद्धा इथे टाकणार आहोत आणि सर्च डिटेल करणार आहोत. माहिती बरोबर आहे याला येस करणार आहोत. आपलं रेकॉर्ड अपडेट झालेला आहे आणि सेम या पद्धतीनं आपल्याला एका एका व्यक्तीची मॅपिंग पूर्ण करायचं आहे. आता यामध्ये आपण आपलं हे जे मॅपिंग झालेलं या ठिकाणी दिसतंय. आता आपल्याला आणखी जर समजा आपल्याकडे यादी आहे आणि या पद्धतीनं जर आपण जाणार असाल तर कदाचित आपल्याला यादीप्रमाणे नावं दिसणार नाहीत. त्यामुळे इथे आपल्याला सर्च सुद्धा ऑप्शन आहे. या टाइप हिअर इथे आपल्याला जर आपल्याला एखादा वोटरचं नाव सर्च करून जर त्याला मॅप करायचं असेल तर आपण अशा पद्धतीने सुद्धा त्याला मॅप करू शकता. समजा आपण सर्च करून हा एक मतदार शोधला आहे आणि त्याच्या समोरील मॅप इलेक्टर्स यावर आपण क्लिक करणार आहोत. त्याची सुद्धा 2002 साली जी AC होती ती AC आपण इथे सिलेक्ट करणार आहोत, जी की आपल्याकडं 2002 च्या यादी आपल्या समोर असणार आहे. त्यावरून आपण ठरवणार आहोत. त्यानंतर त्याचा पूर्वीचा पार्ट नंबर काय होता तो आपण इथे टाकणार आहोत आणि पूर्वीचा जो काही त्याचा क्रमांक होता तो सुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला 2025 किंवा 24 च्या यादीनुसार वरचं नाव दिसेल, खाली लास्ट SIR चं नाव दिसेल. दोन्ही नावं जर अचूक असतील तर याला येस म्हणायचं आहे आणि आपलं मॅपिंग करायचं आहे. अपडेटेड सक्सेसफुली होईल आणि आपलं मॅपिंग आपल्याला झालेलं दिसेल. आता मॅपिंग झाल्यानंतर आपल्याला एक हिरव्या रंगामध्ये तर
त्याचं मॅपिंग कंप्लीट झालंय असं दिसतंय, परंतु आणखी एक नवीन ऑप्शन त्या समोर आलेला आपल्याला दिसतोय, जो आहे ऍड प्रोजेनी. आता प्रोजेनी म्हणजे वोटरचा वंशावळ, म्हणजे त्याची मुलं किंवा मुली. यामध्ये ऍड प्रोजेनी करताना फक्त मुलगा किंवा मुलगी, नातू किंवा नात यांनाच आपल्याला जोडायचं आहे, जे 2002च्या यादीमध्ये नसणार आहेत. अशाच मुलांना आपण इथे जोडणार आहोत. आता जोडण्यासाठी आपल्याला ऍड प्रोजेनी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला एंटर इपिक ॲज पर 2025 इलेक्ट्रल रोल, म्हणजे 2025 साली त्याचा जो इपिक नंबर आहे, जो त्याचा मुलगा असणार आहे, त्याचा इपिक नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. इपिक नंबर टाकल्यानंतर याला सबमिट करूयात. सबमिट केल्यानंतर आपणासमोर अशी इन्फॉर्मेशन येईल, ज्याचं इपिक नंबर आपण टाकलंय त्याची इन्फॉर्मेशन येईल, ती सिलेक्ट करायची आहे. आणि सर्वात शेवटी रिलेशन विथ इलेक्टर्स, इथे सिलेक्ट रिलेशनला क्लिक केल्यानंतर आपणासमोर 5 ऑप्शन आपल्याला आलेले दिसतात, ज्यामध्ये ग्रँड डॉटर म्हणजे नात, सन म्हणजे मुलगा, डॉटर म्हणजे मुलगी, ट्रान्सजेंडर आणि ग्रँडसन म्हणजे नातू, असे रिलेशन टाईप आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. समजा हा सन आहे, काय जे आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ऍड या नावाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणाला ऑटोमॅटिक इथे आणखी एक टॅब आलेला दिसेल, ज्यामध्ये व्ह्यू आणि एडिट प्रोजेनी असं आपल्याला इथे दिसेल. आता आपल्याला इथे एक महत्वाची एक सूचना आहे, जर आपण प्रोजेनी जर ऍड करत असू, आता असा प्रोजेनी असेल की ज्याचं 2002च्या यादीमध्ये नाव नाहीये, परंतु आपल्याला त्याला इथे ऍड करायचंय ऍज अ प्रोजेनी. पण इथून प्रोजेनी ऍड करताना जर इलेक्टरचं वय 40 पेक्षा जास्त असेल, तर आपल्याला मुलगा किंवा त्याची संतती जोडण्यासाठी मतदाराचं वय 40 पेक्षा कमी किंवा समान असलं पाहिजे, तर आपण त्याला इथे जोडू शकतो. आणि प्रोजेनी ऍड करताना आपण अशा व्यक्तींना ऍड करणार आहोत, ज्याचं नाव 2002च्या सूचीमध्ये नसणार आहे. आणि इथे आपण जितके काही त्याची अपत्य असतील, मुले असतील, त्यांना आपण ऍड करू शकतो. इथे लिमिट नाही. 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, आपण ऍड प्रोजेनी करून तिथे आपण ऍड करू शकतो. आता समजा इथे देखील आपल्याकडून नजर चुकीनं हा प्रोजेनी चुकीचा ऍड झालाय, तर इथे व्ह्यू किंवा एडिट प्रोजेनीला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे त्याचं नाव येईल आणि त्या नावासमोर एक डस्टबिन किंवा डिलीट सारखं एक चित्र येईल. या चित्राला जर आपण क्लिक केलं, तर इथून त्या प्रोजेनीला आपण पुन्हा डिलीट करू शकतो. म्हणजे तेही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. जर चुकीचा ऍड झाला असेल, तर आपण इथून त्याला डिलीट करू शकतो. या प्रकारचे जेवढे इलेक्टर्स आहेत, त्यांना आपल्याला आता अशा पद्धतीनं मॅप करायचं आहे. आता एक गोष्ट आपण इथे लक्षात घेऊयात, की आपल्याला सर्वात पहिले यामध्ये 3 सिच्युएशन आहेत, जे की कलर कोडिंग आहे. मॅप बाय बीएलओ, बीएलओनी जर केलं असेल तर ग्रीन रंगामध्ये येईल. मॅप्ड बाय सिस्टीम, सिस्टीमनं केलं असेल तर स्काय ब्ल्यू रंगामध्ये येईल. जेवढे ब्ल्यू कलरमध्ये आहेत तेवढे आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत, किंवा जर ते चुकीचे असेल तर त्यांना आपल्याला अनमॅप्ड करायचं आहे. जर ते 2002 ते 2024 किंवा 25 मध्ये दोन्हीमध्ये आहेत, त्यांना आपल्याला व्हेरीफाय किंवा मॅप करायचं आहे. जर ते 2002च्या सूचीमध्ये नाहीत, तर त्यांना अनमॅप करायचं आहे. अनमॅप केल्यानंतर जे लोक राहतील त्यांचा कलर कोड व्हाईट होईल. या पद्धतीनं आपले मॅपिंगचं कामकाज आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता यानंतरची जी पुढची फेज आहे, म्हणजे यातला जो टप्पा 2 आहे किंवा दुसरा जो टॅब आहे, यामध्ये अशी फेज आहे, जर असं समजा की एखाद्या व्यक्तीचे आई वडील 2002च्या यादीमध्ये होते, परंतु 2024-25च्या यादीमध्ये नाहीत, तर ते प्रोजेनीच्या रूपामध्ये कसे ऍड होतील. आता या कंडिशनमध्ये आपल्याला आयोगानं एक दुसरा ऑप्शन दिलेला आहे, मार्क इलेक्टर फॉर सेल्फ ॲज प्रोजेनी. यामध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे की तो स्वतः त्याला सेल्फ प्रोजेनी म्हणून त्याला तो ऍड करेल किंवा तो जोडेल. आता मार्क इलेक्टर ॲज प्रोजेनीला आपण जर क्लिक केलं, तर या ठिकाणी सुद्धा 2025च्या नुसार एक यादी आपल्याला इथे या ठिकाणी प्राप्त होईल. आता समजा आपण या ठिकाणी एक इलेक्टर घेऊयात, त्याला इथून सर्च करूयात.
समजा हा इलेक्टर्स आहे, याला आपण या ठिकाणी सर्च केलंय आणि त्याला मार्क सेल्फ ॲज प्रोजेनी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला त्याच्या वडिलांचे मागील एसी क्रमांक काय होता किंवा मागील एसी कोणती होती, जी का 2002 साली त्याचे वडील त्या सर्व्हेमध्ये होते, ती यादीतील एसी क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तो इथून आपण ही जी यादी येईल यातून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सेम त्याचे लास्ट SIR मधील त्याचा पार्ट नंबर काय होता, तो या छोट्या चौकोनाला क्लिक करून त्याचा पार्ट नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि त्यावेळेसचा त्यांचा जो सिरियल नंबर असेल, तो सिरियल नंबर आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि सर्च डिटेलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं या जो सेल्फ करणार आहे त्याच्या वडिलांचं 2002 मधील नाव आपण इथे शोधलं, त्याचा रिलेशन टाईप आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. जे काही रिलेशन टाईप इथे दिसत आहेत त्यापैकी योग्य रिलेशन टाईप इथं सिलेक्ट करायचा आहे आणि याला ऍड करायचा आहे. ऍड केल्यानंतर हा प्रोजेनीच्या रूपामध्ये या ठिकाणी ऍड झालेला आपल्याला दिसेल. तर ह्यालाही थोडंसं फेचिंगला किंवा डिटेल्स यायला थोडासा वेळ जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपण जर त्याला फेच केलं तर तो अशा पद्धतीनं आपल्याला मॅपिंग झालेला दिसेल आणि हाही देखील आपल्याला चुकून झाला असेल तर आपण याला डिलीट मॅपिंग सुद्धा करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला सेल्फ प्रोजेनी या पद्धतीने करायचं आहे. ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये नसेल आणि परंतु त्यांच्या वडिलांचं नाव 2002 मध्ये असेल, अशा अपत्यांनी किंवा अशा व्यक्तींना त्याला कसं प्रोजेनी सेल्फ म्हणून ऍड करायचं, तर या पद्धतीने आपण त्यांना ऍड करू शकतो. यामध्ये तिसरी जी फेज आहे ती अशी आहे किंवा तिसरा जो प्रश्न आहे यामधील, ज्या पत्नी किंवा महिला आपल्याला या ठिकाणी सून म्हणून आलेल्या असतील तर अशा महिलांचं मॅपिंग कशा पद्धतीनं करता येईल. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला ज्या विवाहित महिला आहेत त्यांचं मॅपिंग त्यांच्या वडिलांचं म्हणजेच त्यांचं जे माहेर आहे त्यांच्या वडिलांचं 2002च्या सूचीमधील नाव याच पद्धतीनं आपल्याला सर्च करायचं आहे. त्यांचा एसी नंबर, पार्ट नंबर आणि सिरियल नंबर आपल्याला टाकून त्यांना सुद्धा मॅप करायचं आहे. ते कशा पद्धतीने करायचंय तर ते सुद्धा सेल्फ या ठिकाणी प्रोजेनी मॅपिंग होतील. याला मार्क इलेक्टर करूयात. मार्क इलेक्टर केल्यानंतर आपल्याला ज्यांचं मॅपिंग करायचंय त्यांना आपण इथे शोधूयात. शोधल्यानंतर मार्क सेल्फ ॲज प्रोजेनी याला जर मार्क सेल्फ ॲज प्रोजेनी जर केलं तर आपल्याला काय करावं लागेल, ही जी महिला आहे जिचं लग्न होऊन ती या यादी भागामध्ये आलेली आहे, परंतु माहेरी तिच्या वडिलांच्या यादी भागाचं 2002 साली त्यांच्या वडिलांचा एसी नंबर, सिरियल नंबर, पार्ट नंबर आपल्याला तिकडनं घ्यायचा आहे किंवा त्या बाबतीत तो जुना क्रमांक कसा शोधायचा या बाबतीत एक नवीन व्हिडिओ मी YouTubeवर अपलोड करणार आहे. तर तो पाहून आपण पूर्वीची त्यांची माहेरील माहिती कशा पद्धतीनं घ्यायची किंवा जुन्या यादीतील नंबर कशा पद्धतीनं काढायचा एक नवीन याचा व्हिडिओ आपण करणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, कारण तो व्हिडिओ आपल्याला लवकरच प्राप्त होणार आहे. तर मागील मुलीच्या वडिलांची एसी क्रमांक आपल्याला इथून घ्यायचा आहे. त्यानंतर लास्ट SIR पार्ट क्रमांक टाकायचा आहे, लास्ट SIR सिरियल क्रमांक टाकायचा आहे, सर्च डिटेलवर क्लिक करायचं आहे आणि त्या मुलीच्या वडिलांचं नाव या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसेल. आल्यानंतर आपल्याला इथे रिलेशन टाईप मध्ये त्या मुलगी आहे की मुलगा आहे, डॉटर आहे म्हणून आपण डॉटर सिलेक्ट करतोय आणि याला ऍड प्रोजेनी करतोय. तर प्रोजेनी आपला अशा पद्धतीनं सक्सेसफुल होऊन जाईल. तर अशा केसमध्ये आपल्याला ज्या सुना किंवा ज्या महिला लग्न करून आलेल्या आहेत अशा केसमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं मार्क सेल्फ ॲज प्रोजेनी अशा पद्धतीनं आपल्याला करता येईल. आता यामधील जो चौथा प्रश्न आहे, जो आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे आपण ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे त्यांचं नाव आपण मॅप तर करणार आहोत. त्यांचा अशा पद्धतीनं मॅपिंग झाल्यानंतर हिरवा रंग होईल. परंतु ज्यांचं नाव 2002 मध्ये नाही, परंतु 2024 किंवा 25च्या यादीमध्ये आहे, तर त्यांचं मॅपिंग कशा पद्धतीनं होईल? तर अशा व्यक्तींचं मॅपिंग होणार नाही. त्यांच्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष मॅपिंग करण्यासाठी ज्यांचं जन्म 1 जुलै 1987चा असेल त्यांच्याकडून आपल्याला मतदाराचा स्वतःचा 13 डॉक्युमेंटपैकी एक पुरावा आपल्याला त्या ठिकाणी मॅपिंग करण्यासाठी घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट 1 जुलै 1987
ते 2 डिसेंबर 2004 पर्यंत ज्यांचा जन्म आहे, अशा मतदारांसाठी आपल्याला त्यांच्याकडून 2 पुरावे घ्यायचे आहेत. ज्याच्यातला मतदाराचा स्वतःचा एक पुरावा आणि आई किंवा वडील यांच्यापैकी एक पुरावा या ठिकाणी आपल्याला त्यांचं मॅपिंग करण्यासाठी लागणार आहे. आणि त्यानंतर 2004 नंतरचा ज्यांचा जन्म असेल त्यांच्यासाठी 3ही पुरावे आपल्याला घ्यावे लागतील, ज्यामध्ये तो स्वतःचा एक लागेल, आईचा देखील लागेल, वडिलांचा देखील लागेल. असे 3ही पुरावे आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी घ्यावे लागतील आणि मग त्यांना आपल्याला मॅप करता येईल किंवा ते नॉन मॅप्ड झाल्यानंतर त्यांना ऑटोमॅटिक एक नोटीस इश्यू होईल आणि त्यानंतर आपल्याला पुढे SIR मध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्याबाबतची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रोजेनी आणि त्यांचं स्वतःचं मॅपिंग कशा पद्धतीने करायचं याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण SIR बाबतचे संपूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड करणार आहोत आणि अतिशय डिटेलिंग पद्धतीनं कोणतीही शंका न राहणार अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ह्या बाबतीतले व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व BLO बांधवांपर्यंत नक्की पोहोचवायचा आहे. धन्यवाद.